नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे जगन्नाथपुरीला आमची सेलेरो घेऊन. तर बाय रोड चाललो आहे आणि हे आमचे सगळे मित्रमंडळी सेलेरोमध्ये बसलेले आहेत. तर आत्ताच हवा भरलेली आहे, CNG वगैरे सगळं फुल केलेलं आहे. तर आता राईड चालू करूयात. प्रवासाची आगळी वेगळी मजा असते. आम्ही आता ज्या श्री शैलमच्या प्रवासात आहोत, सोलापूर क्रॉस करून आलो आहे आणि आता सूर्योदय झाला आहे. तर सूर्योदय झाला तर आम्ही कुठं थांबून नाश्ता करून वेळ घालवण्यापेक्षा लांबचा पल्ला असल्यामुळे गाडीतच नाश्ता सुरू केला. मस्तपैकी दह्यातले धपाटे, भोपळ घारे आणि 1-2 किलो आमच्याकडे पेरू आहेत, 2.5 किलो सफरचंद आहेत. त्याचे आम्ही आता खर्च पाडणार आहेत. पण हा सगळा कार्यक्रम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युवराज महाराज ड्राईव्ह करतायत. तुम्ही बघू शकता आता युवराज महाराजची ड्रायव्हिंगची बारी चालू आहे. चालता चालता नाश्ता कसा करावा, तर त्याच्यासाठी युवराज महाराज असा रोल बनवून मस्तपैकी धपाट्याचा आस्वाद घेत आहेत. आणि त्याच्यासोबत आम्ही आणली मटकीची भाजी आणि त्याच्या समजा धपाट्यासोबत काहीतरी टेस्टी पाहिजे म्हणून त्याला भरावाला मागून शिंदे सरकार मागून युवराजला भरावतायत. याला म्हणायची दोस्ती. असा प्रकार आमचा चालू आहे. ड्रायव्हरला आम्ही आमच्या पद्धतीने खाऊ घालतोय. तुम्ही असा प्रकार करत जा. आम्ही ड्रायव्हर लांबपर्यंत चालतो. एका हातात हे दिलेलं आहे त्याला रोल करून. हा, त्यामुळं आम्ही लांबचा पल्ला यातनं गाठू शकतो. मागं मस्तपैकी डॉक्टरांची एक झोप झालेली आहे. सकाळपासूनचं ड्रायव्हिंग डॉक्टरांनी केलं होतं. सूर्योदयाच्या थोडंसं आधी आम्ही फ्रेश व्हायला थांबलो. त्यानंतर ना आम्ही ड्रायव्हर चेंज केला आणि आता नाश्ता झालेला आहे. आता लांबचा बराचसा पल्ला आम्ही गाठू. लवकरच 10-1 किलोमीटर CNG आहे, तेवढं CNG भरला की आम्ही 200 किलोमीटर शिवाय काय थांबणार नाही. टार्गेट आहे श्रीशैलम. आज पोचून तिथं आरामात थांबायचं आहे. पहाटे लवकर दर्शन होतं श्रीशैलमला. छान दर्शन करायचं असेल त्यासाठी आम्हाला लवकर तिथं पोचायचं आहे. असा प्रवास आहे. बघत राहा, अजून बऱ्याच घडामोडी घडायच्यात. आत्ताशी तर दिवसाची सुरुवात आहे. सूर्य आता इतका उंच आलेला आहे, प्रवास सुरू आहे आणि सोबत आम्ही शैलमची कथा ऐकतोय यूट्यूबवरती. रविदादा आपल्याला कथा सांगतायत श्रीशैलमची. हे शर्यत जिंकलो आहे की नाही एवढं फक्त सांगा. असं आम्ही रविदादांना ऐकत शैलमचा प्रवास ऐकत चाललेलो आहे. पहाटे 4 वाजता आम्ही मरकळमधून मारुती रायाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो. तर आत्ता आम्ही सोलापूरच्या अलीकडे एक CNG पंप आहे, तर त्या पंपावरती CNG भरण्यासाठी थांबलो. CNG भरून झाला की आम्ही लगेच टाईम न घालवता पुढे मार्गस्थ होणार आहे. जास्तीत जास्त आम्हाला शक्यतो संध्याकाळपर्यंत तरी हैदराबादच्या पुढं जे श्रीशैलमचं जंगल आहे मोठं, त्या जंगलामध्ये एंटर करायचं 4 वाजायच्या आत. म्हणजे आम्ही श्रीशैलमला संध्याकाळपर्यंत पोचू शकतो. आता आम्ही हैदराबादच्या पुढे निघालेलो आहे आणि पुढं श्रीशैलमचं जंगल लागणार आहे. तर म्हणलं जंगल लागायच्या अगोदर आपलं इथं जेवण करून घ्यावा आणि मग जंगलामध्ये एंटर करावा. कारण की नंतर मग पुढं जंगल असल्यामुळं पुढं थांबता येणार नाही आणि पुढं किती वेळ लागतो हे पण सांगता येणार नाही. त्याच्यामुळं आम्ही आत्ताच इथं खाऊन घेतोय. खायला इथं आम्ही मटकीची भाजी आणलेली आहे, शेंगदाण्याची चटणी आणलेली आहे, भाकरी आहेत, चपाती आहे, अजून भरपूर काय काय खायला आणलेलं आहे. आत्ता पहिला आम्ही मटकी आणि भाकरी खातोय. मेथीची भाजी पण आणलेली आहे. तर आम्ही खातोय, तुम्ही पण या जेवायला. तर जेवून झाल्यानंतर आपला प्रवास परत चालू होईल. हे पूर्ण श्रीशैलमचं जंगल साधारणतः किती किलोमीटरचं आहे काका? 184 किलोमीटर आपल्याला 184 किलोमीटर आहे आणि 108 किलोमीटरवर इथून जंगलाची बाउंड्री. तर हे अशा पद्धतीने जंगल आहे. 108 किलोमीटर इथून जंगलाची बाउंड्री आणि तिथून पुढे 84 किलोमीटर हे जंगल लागणार आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपला हा प्रवास असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही
श्रीशैलमच्या जंगलामध्ये एंटर करतोय. हे त्या जंगलाचं एंट्री गेट, प्रवेशद्वार आहे. तर इथं हा चेकपोस्ट लागला आहे. इथं आमची गाडी चेक होती आहे. जर काय प्लॅस्टिक वगैरे असेल तर ते आतमध्ये जंगलामध्ये नेऊन नाही देत. इथं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने डिग लागला आहे प्लॅस्टिकचा, बाटल्यांचा. तर अशा पद्धतीने आम्ही आता इथं जंगलाच्या एंट्री गेटला पोचलेलो आहे. आता इथं मला 50 रुपये फी आहे, म्हणजे टोल आहे. तर तो भरून आत्ता आम्ही चाललो आहे श्रीशैलमकडे. इथून श्रीशैलम आम्हाला अजून 85 किलोमीटर लांब आहे. अशा पद्धतीने हा आमचा प्रवास सुरू झालेला आहे श्रीशैलमकडे. नल्ला मल्लाच्या जंगलामधून आपण प्रवास करतोय आणि प्रवास करत असताना आपल्या स्वागतासाठी इथं रस्त्याच्या कडेला माकडे बसलेली खूप पाहायला मिळतात. कधी हरिण पळताना दिसतं, कधी रानजनावर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर प्राणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. घनदाट जंगल आहे आणि खूप सुंदर असा रस्ता आहे त्या जंगलामधून. खूपच भारी वाटतंय. हे जर आपल्याला पावसाळ्यात जर असतं तर आणखीनच सुंदर आपल्याला पाहायला भेटलं असतं इथलं दृश्य. पण असो, तर आता हे समोरचं हे गेट जंगल सफारीची या ठिकाणी एंट्री आहे आणि एंट्रीच्या सुरुवातीला भला मोठा वाघ आपल्याला इथं त्यांनी बनवलेला पाहायला मिळतोय. तर अशा पद्धतीने हा जंगल प्रवास सुरू आहे. तर आपण पाहू शकता जागोजागी माकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हे असे बसलेली असतात आपल्या स्वागतासाठी. फक्त आपण गाडी सावकाश चालवावी, नाहीतर ते आपल्या गाडीला आडवे पळतात. काहींना मग ती दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे आपली गाडी सावकाश चालवावी लागते. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण जंगल आपण फिरत द्वितीय ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन या मंदिराकडे प्रवास करत आहोत. तर फायनली मित्रांनो, आता आपण श्रीशैलम येथे पोचलेलो आहे. तर जस्ट 10 ते 15 मिनटं झाले आम्हाला पोचून. तर पोचल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा वीरभद्र यांचे दर्शन झाले आणि इकडे जे दिसतंय ते खाली मल्लिकार्जुन मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी इकडं आपले सहकारी टेंट लावताना आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने हे टेंट लावण्याचं काम सुरू आहे. तर फायनली मित्रांनो, आता आपला हा टेंट इथे लावून झालेला आहे आणि टेंटच्या आतमध्ये फोम टाकलेले आहेत खाली झोपण्यासाठी. इथं अंगावर घेण्यासाठी चादर, रग, स्लिपिंग बॅगा हे सर्व आम्ही सोबत घेऊन आलेलो आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मल्लिकार्जुन मंदिराच्या आजूबाजूचा परिसर व मल्लिकार्जुन मंदिर. तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून की पुढच्या व्हिडिओची येणारी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.